ठाकरे गडाच्या मेळाव्याला काही आजी माजी आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती होती। उदय सामंतांच्या फुटीच्या दाव्याला त्याच्यामुळे बळ मिळते का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित असल्याने अनेक चर्चा सुरू होत्या। खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे सुद्धा गैरहजर होते। तर अनेक आमदार खासदारांकडून मेळाव्याला अनुपस्थितीबाबत TV9 मराठीला स्पष्टीकरण देण्यात आलंय। ठाकरेंच्या मेळाव्याला आजी माजी आमदारही गैरहजर। दिलीप सोपल तब्येत बरी नसल्याने मेळाव्याला अनुपस्थित। बाबाजी काळे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मेळाव्याला गैरहजर, पक्षाला कळवल्याची माहिती। राहुल पाटील राज्यपालांचा कार्यक्रम असल्यामुळे मेळाव्याला गैरहजर। राजन साळवी नियोजित कार्यक्रमामुळे मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत। वैभव नाईक सिंधुदुर्गात नियोजित कार्यक्रम असल्याने मेळाव्याला गैरहजर। ठाकरेंच्या मेळाव्याला अनुपस्थित खासदार संजय देशमुख सर्वपक्षीय खासदारांच्या अभ्यास दौऱ्यासाठी चेन्नईला। नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीमध्ये असल्याची माहिती, संपर्क होऊ शकला नाही। बंडू जाधव मुंबईतील कार्यक्रमाची माहिती नव्हती, ठाकरेंना सोडणार नसल्याची प्रतिक्रिया। ओमराजे निंबाळकर लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असल्याने मेळाव्याला अनुपस्थित। संजय दिना पाटील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर मी रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा। रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे। काही जण जे आहेत बाजारू विकाऊ लोक ते जातील, आम्हाला त्यांची परवा नाही आहे। असे आले किती गेले किती आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय, तरी शिवसेना वाढत चाललेली आहे। आणि उदय सामंतांसारखे किंवा सध्याच्या राजकारणातले ह्या गद्दारी आणि बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही खरेदी विक्री अशीच चालू राहणार आहे।